नमस्कार. आता आपण जो थर्मोडायनॅमिक्सचा एक प्रॉब्लेम बघणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय समजून घ्या. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क डन. डायरेक्ट मॅक्सिमम वर्क डन विचारलंय, त्यामुळे तो नॉर्मल डब्ल्यूचा काही विषय येत नाही. जरी दिलं नसतं तरी मी तुम्हाला सांगतोय तसं की ह्यातले महत्वाचे जे काही शब्द आहेत त्यांना अंडरलाईन करायचा. कोणते शब्द महत्वाचे आहेत तर एक्सपांड हा शब्द एक महत्वाचा आहे आणि रिव्हर्सिबल हा शब्द महत्वाचा आहे. रिव्हर्सिबल शब्द आला की तिथं तुम्हाला डब्ल्यू मॅक्स काढायचा आहे, नो डाऊट ते फिक्सच झालं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण सुरुवातीला सगळ्यात आपल्याला काय सुरुवात करायची असते तर गिव्हन लिहायचं असते. गिव्हन मध्ये काय काय लिहावं लागेल आपल्याला तर मास ऑफ O2. मास ऑफ O2 किती आहे 24 ग्रॅम आहे. मग इथंच तुम्हाला शक्य असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स काढून घ्या. N इज इक्वल्स टू मास किती आहे 24. O2चं मोलार मास किती आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये बरेच मुलांचं एक मिस्टेक होते की नायट्रोजन म्हटलं असेल तर नुसता नायट्रोजन घेतात, एक नायट्रोजन. ऑक्सिजन म्हटला की सिंगल ऑक्सिजन घेतात, पण कधी सिंगल ऑक्सिजन वातावरण नसतोय, O2 फॉर्मॅटमध्ये असतोय. नायट्रोजन सुद्धा N2 फॉर्मॅटमध्ये असतोय, त्यामुळं सिंगल नाही. हा जरी ऑक्सिजन म्हटलं असतं त्यांनी तरी O2च घ्यायचा. मग O2चं मोलार मास किती आहे. एका सिंगल ऑक्सिजन साठी मास आहे 16. मग 16 × 16 किती झाला, सॉरी 16 + 16 झाला 32. मग 24/32 किती होते 0.75. आता नंबर ऑफ मोल्स काढले. परत त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय बघा, एक्सपांड म्हटले. म्हणजे एक्सपांड म्हणजे असं वर गेलाय पिस्टन. मग आधीचा प्रेशर त्याला म्हणायचं P1 किती होता तुमचा तर 1.6 बार होता आणि नंतरचा प्रेशर कमी झाला असतो. P2 इज इक्वल्स टू किती आहे 1 बार आहे. म्हणजे आधीचं प्रेशर जास्त आहे, नंतरचं प्रेशर कमी आहे. एक्सपान्शन साठी असंच होत असतं. T इज इक्वल्स टू 298 केल्विन आहे आणि R इज इक्वल्स टू 8.314 जो काय असेल तो सगळ्यांना माहिती आहे तो. आता मी काय करेन फॉर्म्युला लिहीन. फॉर्म्युला लिहिताना पण काळजी घ्यायची, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस लिहायचं का प्लस लिहायचं हे समजून घ्यायचं. कसं एक्सपान्शन आहे, एक्सपान्शन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग आहे. म्हणजे पिस्टन मागे गेला असेल तर डब्ल्यू हा मायनस असतो. मग डब्ल्यू मायनस इज इक्वल्स मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10. मी तुम्हाला सांगितलं तसं मोठी संख्या वर आणि छोटी संख्या खाली. मग एक्सपान्शन साठी P1 हा जास्त असतो, P2 हा कमी असतो. मग इथं काय येणार आहे P1/P2 येणार आहे. मग सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या. बघा 2.303 N ची व्हॅल्यू किती आहे तर 0.75 × 8.314 इंटू किती आहे T 298 आहे. लॉग टू द बेस 10. P1 किती आहे 1.6 आहे आणि हा 1 आहे. मग काय 1.6 / 1 काय 1.6 येणार आहे. तरी सुद्धा एवढं इझी असलं तरी सुद्धा अजून एकदा लिहायचं, कन्फ्युजन नाही करायचं. 303 इंटू 0.75 इंटू 8.314 इंटू 298 इंटू लॉग टू द बेस 10 1.6. आता तुम्हाला तिसरी स्टेप खूप महत्वाची इथं असते. हा लॉग बघून इथं लिहायचा. बरेच जण काय करतात, मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, ह्या सगळ्यांचा लॉग बघतात आणि याचा लॉग बघून हा याचा सम करण्यासाठी घेतात. असं नाही करून चालणार. तिथं बरेच मिस्टेक होत आहेत. 0.75 इंटू 8.314 इंटू 298 इंटू आता 1.6 चा लॉग किती येतोय 0.2041. हा लॉग लिहायचा. ह्यासाठी तिसरी स्टेप लिहायची याच्यासाठी. आता तुम्ही काय करावं लागेल, वर काय केलं हे महत्वाचं नाही. आता याचा पण लॉग बघावा लागेल, याचा लॉग बघावा लागेल, ह्या सगळ्यांचे लॉग बघावे लागतील आणि मग त्यांची सम करावी लागेल. मग आता ह्या सगळ्यांचे लॉग बघितल्यानंतर सम केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू हा मायनस साईन पुढे कंटिन्यू झालाय, माझा लिहायचा राहिला होता मायनस साईन, आणि जे आन्सर येईल ते जूल मध्ये येईल. ते किती येणार आहे तर 873.4 जूल आन्सर असेल. हा मायनस आहे. हा प्रेशर दिला असेल किंवा व्हॉल्यूम दिला असेल, फॉर्मॅट तोच आहे. फक्त कॉम्प्रेशन साठी इथं प्लस असणार आहे, एक्सपान्शन साठी इथं मायनस असणार आहे, एवढा फक्त फरक असणार आहे. थँक्यू.